भारतीय जनता पक्षाला इथं जोरदार फटका बसणार आहे, हे भाजपलाही याची जाणीव झालेली आहे. शरद पवार यांच्यावर ही कुरघोडी करण्याचा प्रयत्न असल्याचंही बोललं जाऊ लागलं आहे. मित्र हो, नमस्कार. विधानसभा निवडणुकीच्या आधी शरद पवार यांनी महायुतीला मेटाकुटीला आणलेलं आहे, बेजार केलेलं आहे, जर्जर केलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील महाराष्ट्रात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना रोखा असं म्हणायला लागले आहेत. पण शरद पवारांचा चौखोर उधळलेला हा वारो रोखणं आता कोणाच्याही आवाक्यात नाही असंच दिसू लागलं आहे. आजच भारतीय जनता पक्षाचे इंदापूरचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हाती घेतलीही, तर ते दुसरीकडं फलटणचे अजित पवार गटाचे रामराजे निंबाळकर हे सुद्धा शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करीत असल्याचे संकेत दस्तूरखुद्द शरद पवार यांनीच आजच दिलेले आहेत. त्यामुळं आणखी वेगळी काही समीकरण आता समोर येऊ लागले आहेत. सोलापूर जिल्ह्यात मात्र शरद पवार यांना धक्का देण्याचा किंवा त्यांच्यावर कुरघोडी करण्याचा एक मोठा प्रयत्न होताना दिसत आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या 11 पैकी 9 आमदार हे महाविकास आघाडीचे असू शकतात असा राजकीय अंदाज आता व्यक्त होत आहे. माळशिरस मतदारसंघात मात्र आता एक वेगळी खेळी खेळली जाऊ लागली आहे. माळशिरसमधून शरद पवार पक्षाचे उत्तम जानकर यांची उमेदवारी निश्चित आहे, पण तिथं मोठा धक्का देण्याचा एक प्रयत्न होऊ लागला आहे. माळशिरस मतदारसंघात धनगर समाज मोठ्या संख्येने आहे. उत्तम जानकर हे इथून सहज निवडून येऊ शकतात अशी परिस्थिती आहे. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मोठा दबदबा असलेले मोहिते पाटील घराणे लोकसभेच्या वेळी महाविकास आघाडीत परतले आहे. शिवाय मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांच्यातील राजकीय वैर देखील आता पूर्णपणे संपुष्टात आले आहे. त्यामुळं जानकर यांना इथं रोखणं ही सामान्य बाब नक्कीच नाही. अर्थात हे सगळ्यांना माहीत देखील आहे. भारतीय जनता पक्षाला इथं जोरदार फटका बसणार आहे, हे भाजपलाही याची जाणीव झालेली आहे. अशा वेळी भाजपा काय राजकारण करील याचा कोणाला सहसा अंदाज येत नाही. राखीव असलेल्या माळशिरस विधानसभा मतदारसंघातून अनुसूचित जाती हक्क संरक्षण कृती समितीकडून आता इथं दंड थोपटण्यात आलेले आहे. त्यामुळे उत्तम जानकर आणि पर्यायानं शरद पवार यांच्यासाठी हा एक धक्का किंवा अडसर असू शकतो. अनुसूचित जाती जमाती पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा एक मेळावा माळशिरस इथं झालेला आहे. यावेळेला अनुसूचित जाती हक्क संरक्षण कृती समितीच्या वतीने विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस हा मतदारसंघ जो अनुसूचित जातीसाठी राखीव आहे, त्यामुळं महाविकास आघाडीनं इथं अनुसूचित जातीच्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली पाहिजे अशी मागणी देखील करण्यात आलेली आहे. त्यामुळं उत्तम जानकर यांची कोंडी होण्याची अधिक शक्यता आहे. या तालुक्यात लोकसभा निवडणुकीच्या वेळी बरंच काही घडलं होतं. धैर्यशील मोहिते पाटील यांना लोकसभा निवडणुकीत मदत करण्यासाठी हे जानकर पुढे आले होते. याच वेळी विधानसभेची उमेदवारी उत्तम जानकर यांना दिली जाणार हे राष्ट्रवादीकडून म्हणजे शरद पवार यांच्या पक्षाकडून निश्चित झालेलं आहे. राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर हे धनगर समाजाचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र देखील आहे. त्यामुळं अनुसूचित जाती आणि जमातीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उत्तम जानकरांच्या उमेदवारीला विरोध करीत मूळ अनुसूचित जातीच्या कोणत्याही कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी या मेळाव्यातच करण्यात आलेली आहे. हक्क संरक्षण कृती समितीने घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळं आता महाविकास आघाडीबरोबरच भारतीय जनता पक्षाला देखील माळशिरसमध्ये उमेदवारी देताना विचार करावा लागणार आहे. त्यामुळं भाजपाला देखील आता या सगळ्या गोष्टीचा गंभीरपणे विचार करूनच उमेदवाराची निवड करावी लागणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात बेधडकपणे बोलणाऱ्या उत्तम जानकर यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी जबाबदारीही देण्यात आलेली आहे. उत्तम जानकर यांना पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सातारा जिल्ह्यातील माण खटाव आणि सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ विधानसभा मतदारसंघाकरिता विशेष निरीक्षकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. परंतु त्यांच्या आमदार होण्यातच हा नवा अडसर आलेला आहे. शरद पवार यांच्यावर ही कुरघोडी करण्याचा प्रयत्न असल्याचंही बोललं जाऊ लागलं आहे. उत्तम जानकर यांची राजकीय शक्ती पाहता आणि त्यांना असलेली मोहिते पाटील यांची साथ विचारात घेता इथून
उत्तम जानकर सहजपणे निवडून येऊ शकतात, तुतारी वाजवू शकतात. अर्थात याची जाणीव भाजपलाही आहे. तरीही राजकीय डावपेच तर होणारच ना हो. पण शरद पवार यांच्या डावापुढं भारतीय जनता पक्षाच्या डावाचा निभाव लागेल का हो? तुमचा काय अंदाज? जरूर कमेंट करा. आपण अजून आपल्या चॅनलवर कदाचित नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.